नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली एक प्लेट घेते आणि टेबलवर ठेवत म्हणते की आजपासून या प्लेटची जागा इथेच असणार आणि या खुर्चीवर कोणीही बसणार नाही. अशाने बाबांना जाणवेल की आम्ही सर्वजण त्यांची खूप आठवण काढतोय, आपण आठवण काढतोय हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते लवकर परत येतील. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, बघितलात ना, आज ख्या अर्थाने वाटते की आपल्या सगळ्यांना जीव लावणारी तन्वी परत आली आहे. असं म्हणत प्रतिमा आत्या सायलीला मायेने जवळ घेतात. आता सायली हीच तन्वी असल्यामुळे संपूर्ण बदल घडलेले असतात. तर आता अश्विन म्हणू लागतो, बरं चला आता इमोशनल होऊ नका, नाहीतर नाश्ता गार होईल. सायली म्हणते, हो चालेल. आता सर्वच जण नाश्ता करायला सुरुवात करणार. तर अस्मिता म्हणते, मला तुम्हा सगळ्याशी थोडं बोलायचं होतं. अस्मिताकडे सर्वजण पाहत असतात. अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नसतं. अस्मिता म्हणते, नाही नको, अगोदर आपण नाश्ता करून घेऊ, नंतरच बोलू. परंतु त्याचवेळी स्मितच्या रडण्याचा आवाज येतो. अस्मिता म्हणते, स्मित रडतोय, मी आलेच. तर सायली म्हणते, अस्मिता थांब, स्मितला गोलूला मी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही नाश्त्याला सुरुवात करा. असं म्हणत सायली गोलूला आणण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन प्रत्येक पेपर तपासून पाहत असतो आणि आता अर्जुन सगळ्या फाईल तर चेक करतो, पण दुसरीकडे मात्र राकेशच्या हाती कपाटात कुठलीही फाईल न लागल्यामुळे राकेश आता रूमच्या बाहेर येतो आणि राकेश विचार करतो की नक्की कुठे शोधावं. परंतु त्याचवेळी त्याचा लक्ष जातो तर समोर अर्जुन असतो. अर्जुनला पाहताच राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणतो, हा कधी इथे आला? परंतु अर्जुन त्याला पाहण्या अगोदरच राकेश रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. आता राकेशने दरवाजा बंद करताच या दरवाजाचा आवाज अर्जुनला येतो आणि म्हणूनच अर्जुन वरती पाहतो. परंतु त्यावेळी पडदा हलत असतो. अर्जुन म्हणतो, कदाचित वायाने बंद झाला असावा. असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा पेपर चेक करत असतो. इथे मात्र राकेश पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली गोलूला घेऊन बाहेर येते आणि सायलीने उचलून घेताच गोलू शांतही झालेला असतो. अस्मिता म्हणते, अरे वा, मामीकडे गेल्यावर शांतही झाला. अश्विन म्हणतो, हो, हल्ली तर सायली वहिनीचा त्याला जास्तच लळा लागला आहे. तर सायली म्हणते की माझाच नाही, अश्विन भाऊजी घरातील प्रत्येकाचा त्याला लळा लागला आहे. असं म्हणत सायली गोलूला कल्पना ताईंकडे घेऊन येते आणि म्हणते, आई बाबा, आई बाबा. तर त्याला तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपतात. तर त्यानंतर कल्पनात ताई त्याचे लाड करतात. आता सायली गोलूला अश्विनकडे देते तर अश्विनही त्याचे खूप लाड करत असतो. तर त्यावेळी सायली म्हणते, आणि त्याचे दोन्ही मामा त्याच्या चेहऱ्यावरच हसू कधीच गायब होऊ देणार नाही, ते हसू कायम जपून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आता सायली स्मितला प्रतापरावांकडे घेऊन येते. प्रतापराव सुद्धा स्मितचे खूप लाड करत असतात. सायली आता अस्मिताला म्हणते, बघ अस्मिता, स्मितवर जीव लावणारी माणस त्याच्या अवतीभोवती आहे. तू उगाच विचार करतेस, उगा त्रास करून घेतेस, काळजी करू नकोस. स्मित एकटा पडणार नाही, आम्ही सर्वजण त्याच्यासोबत आहोत. तर आता अस्मिताचे डोळे पाणवतात, तिचं मन भरून आलेलं असतं. अस्मिता म्हणते, थोक सायली, खरंच माझ्या मनावर वरच्या सगळ्यात मोठा ओझा तू कमी केलंस. मला वाटलं होतं की मी ऑफिस जॉईन केल्यानंतर स्मिथच काय होईल, पण नाही, खरंच आता तर मला कशाचीच काळजी वाटत नाही. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, पण सायली, अगं तुला अस्मिताच्या मनातलं कसं कळलं? कल्पनात ताई म्हणतात, सुमन, अगं सायलीला प्रत्येकाच्या मनातील कळत असतं, ती प्रत्येकाच्या मनाचा विचारही करते. तर त्यानंतर सायली सर्वांनाच म्हणते, मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहावं आणि जर तीच कुटुंब तिच्या पाठीशी असेल तर मग तिने त्याग का करावा? कल्पनात ताई म्हणतात, तिने त्याग करावा असं मी म्हणतच नाहीये सायली, पण आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही ना. तर सायली म्हणते,
पण आईच प्रेम आजीही करू शकते. आणि आई, प्रत्येक घरातील स्त्रीने आपल्या घरातील स्त्रियांना जर पाठिंबा दिला तर खरंच ती यश मिळवू शकते ना. आता सायली कल्पना ताईंकडे येते आणि कल्पना ताईंना म्हणते, आई, अस्मिता मधील आई तिच्या बाळाला कधीच असे सोडणार नाही. आई, तुम्ही एकदा तिचा विचार करून तर बघा, एकदा तिच्या पाठीशी उभं राहून तरी बघा. तर कल्पनाताई म्हणतात, अगं, पण मी तिला परवानगी दिलीच आहे ना. तर प्रतापराव म्हणतात, पण तू मनापासून दिली आहेस का. तर अस्मिता कल्पना ताईंना म्हणते, मम्मा, तुझ्या मनात अजूनही शंका आहेस ना. तर सायली म्हणते, आई, कोणतीही शंका मनात न बाळगता तुम्ही अगदी खंबीरपणे अस्मिताला पाठिंबा द्यावा असं मला वाटते. आणि आई, तुम्ही काळजी का करताय, आपण सर्वजण आहोत ना. आपण सर्वजण तिच्या मदतीला आहोत. तर मग तिने स्वतःला का बांधून ठेवावं. तर कल्पनाताई म्हणतात, अगं कुठली आई तिच्या लेकीला बांधून ठेवेल सांग ब्र. कल्पनाताई अस्मिताकडे येतात आणि अस्मिताला म्हणतात, अस्मिता, जा, तुला जे हो ते कर. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. मी आहे, मी तुझ्यासोबत आहे. हे ऐकताच अस्मिता खुश होते आणि कल्पना ताईंना आनंदानेच मिठी मारत म्हणते, थोकस साई. तर त्यानंतरच मिता सायलीला म्हणते, थोकस सायली, अग, माझ्या मनाची घालमेल फक्त तूच समजू शकतेस. तर त्यावेळी सुमन काकू म्हणतात, बघितलत ना, आपल्यामध्ये सायलीला घरच्यांची काळजी आहे आणि आपल्यामध्ये सायलीतील हे गुण वेळोवेळी दिसत होते. आणि तन्वीप्रमाणे सायली आहे हे आपल्याला वेळोवेळी जाणवत होतं. पण आता ते सिद्धही झालंय आणि वहिनी हीच आहे आपली खरी वारसदार. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणूनच तर रविराजने घाईघाईने सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करायचं ठरवलं. तर दुसरीकडे आता अर्जुन पेपर चेक करतो. त्यावेळी अर्जुनला प्रॉपर्टीचे पेपर मिळालेले असतात. अर्जुन म्हणतो, मिळाली, हीच आहे, ती खाईल, असं म्हणत आता अर्जुन ती खाईल घेऊन निघालेला असतो. आणि त्याचवेळी आता प्रतिमा हत्याचा अर्जुनला फोन आलेला असतो. प्रतिमात्यांचा फोन येताच अर्जुन म्हणतो, बोल आत्या. हो, मला खाईल मिळाली आहे, तीच घेऊन मी निघत आहे. आता राकेश तिथे आलेला असतो आणि राकेशने ही बोलणं ऐकताच राकेश म्हणतो, बरं झालं, म्हणजेच रविराज काकाची कुठल्यातरी कामाची खाईल न्यायला अर्जुन आला होता. म्हणजे आता तो गेल्यानंतर मी प्रॉपर्टीचे पेपर शोधायला मोकळा. परंतु अर्जुनच पुढचं बोलणं राकेश ऐकतो. अर्जुन म्हणतो की हो, 2 जुनी व्हील सुद्धा त्यामध्येच आहे. सगळे पेपर मी घेऊन येतच आहे. आता मात्र राकेशला धक्काच बसतो. राकेश तर डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, म्हणजेच काकाच्या प्रॉपर्टीचे पेपरच अर्जुन न्यायला आला होता की असं कसं होत असतं. प्रत्येक वेळी अर्जुन आणि सायली माझ्या 2 पावलं पुढे कशी असतात. आता मात्र राकेशची चिडचिड होत असते. अर्जुन पेपर घेतो, दरवाजा लॉक करतो आणि तिथून निघालेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता काही पेपर घेऊन एक व्यक्ती आलेली असते आणि अवस्थेत म्हणतात की अर्जुन सुभेदार आहे का. तर त्यावेळी प्रतापराव येतात आणि म्हणतात, नाही, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार घरी नाहीयेत, पण तुमचं काही काम होतं का. तर ते म्हणतात की हो, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी काही पेपर पाठवले होते आणि ते पेपर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे द्यायला सांगितले आहेत. प्रतापराव म्हणतात, काही हरकत नाही, मी देईन. असं म्हणत प्रतापराव पेपर घेतात आणि येऊन प्रतिमा आत्यांकडे देतात. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं झालं, लवकरात लवकर रविराजने नवीन पेपर तयार केले होते, ते सुद्धा आपल्या हातात आले आहेत. आता एकदा का अर्जुनने जुने पेपर आणलेत की मग आपण त्यातील बदल करू शकतो. तर आता सायली म्हणते, पण आई, अग, या सगळ्याला इतकी घाई का आणि हे सगळं काही कशासाठी. ही सगळी प्रॉपर्टी घेऊन मी काय करू सांग ना. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं परत तेच. अगं, तुला सांगितलं ना, गेली कित्येक वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहिली. आमची तन्वी परत येईल आणि या सगळ्याची मालकीन, या सगळ्याची वारसदार आमची तन्वी असेल. आणि आता तूच आमची तन्वी आहेस हे सिद्धही झालं आहे. आणि या गोष्टी वेळेतच होणं खूप गरजेचं आहे.
आणि तसही माझी आणि रविराजची इच्छाच आहे की लवकरात लवकर आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावे व्हावी. तर आता अर्जुनही जुने पेपर घेऊन आलेला असतो आणि सगळ्या पेपरमध्ये जी काही अदलाबदल करायचे असते, जे काही बदल करायचे असतात, ते करूनही आलेले असतात. आता अर्जुन रविराज सरांना फोन करतो आणि म्हणतो, सीनियर, तू सांगितल्याप्रमाणे म्हणजे ज्या ठिकाणी प्रियाचं नाव होतं ते सगळे पेपर बदलून आता त्या ठिकाणी सायलीच नाव ॲड केलं आहे. आणि आता हो, मी आता सायलीची सही घेणारच आहे. सायली आली नाही अजून, मी घेईन सही आणि नंतर तुला कॉल करेनच, रविराज सर म्हणतात. बरं ठीक आहे. आता सायली येताच प्रतिमा आता सायलीला म्हणतात, बस सायली, माझ्या डोळ्यासमोरच या सगळ्या पेपरवर तू सया कर. आता अर्जुन सायलीच्या हातात पेन देतो, पण जड अंतकरणाने सायली हातात पेन घेते. पण सायलीला खूप भीती वाटत असते, कारण सायलीला कशाच्या चाच मोहन असतो. तिला गरज असते तिच्या माणसांची, परंतु आता प्रतिमा त्या आणि अर्जुन तिच्याकडे पाहतात. तिच्यावर असणार दडपण ते दोघांच्याही लक्षात येतं. ती घाबरत असते आणि दोघांकडेही पाहत असते, परंतु ज्यावेळी ती त्या पेपरवरच नाव पाहते, तन्वी रविराज किल्लेदार, आणि त्यावेळी सायलीला ते सर्वक्षण आठवतात. अर्जुनने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की आजपर्यंत जिला आपण सायली म्हणत आलो तीच आपली खरी तन्वी आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात की माझं मन नेहमीच मला सांगत आलं की तूच माझी मुलगी आहेस. तर रविराज सरांची ती हाक, तन्वी, तूच माझी खरी तन्वी आहेस. तर पूर्णा आजींचा तो स्पर्श आणि सायली त्यांना म्हणालेली असते की हा खरा स्पर्श आहे. पूर्णा आजी इतक्या खुश झालेल्या असतात की त्या सायलीला म्हणतात, सायली, अगं तू परत आली आहेस. या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात आणि सायली शांत बसून असते. त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. तर त्यावेळी कल्पनात ताई सायलीला म्हणतात, सायली, अगं बाळा, काय झालंय? तू या पेपरवर सही का करत नाहीयेस? अर्जुन सायलीच मन ओळखतो, सायलीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, मला माहीत आहे स्वतःचं नाव तन्वी रविराज किल्लेदार हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर इमोशनल झालीयस ना. तुला तुझी खरी ओळख मिळावी, तुला तुझं खरं अस्तित्व मिळावं यासाठी तू किती धडपड केली आहेस ना. आणि फायनली तुला तुझी ओळख मिळाली आहे. तन्वी रविराज किल्लेदार. आता सायली त्यावर सह्या करते. तन्वी किल्लेदार हे नाव तिने पहिल्यांदा लिहिलेलं असतं आणि सायलीच्या सह्या होताच सर्वजण टाळ्या वाजवतात. सायलीच अभिनंदन करतात. अस्मिता म्हणते, चला आता यावर रविराज काकाच या सया झाल्या की सगळी प्रॉपर्टी सायली तुझी. तर त्यानंतर अर्जुनही ही सायलीच अभिनंदन करतो आणि म्हणतो, काँग्रॅच्युलेशन बायको. परंतु त्याचवेळी टाळ्या वाजवत आता त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. सर्वच जण राकेशकडे पाहतात. आता राकेशला पाहताच सुमन काकू म्हणतात, राकेश, तू इथे? राकेश म्हणतो, हो, तुम्हा सगळ्यांनाच भेटायला आलो आणि या आनंदाच्या क्षणाचा मीही साक्षीदार झालो. खरंच हा क्षण पाहून खूप बरं वाटते. म्हणजे या सगळ्यावर जिचा हक्क होता तीच सगळं काही तिला मिळाला आहे. तिचा हक्क तिला परत मिळाला. खरंच नाही तर पप्पांनी हे सगळं काही तिला मिळू नये याची व्यवस्थाच केली होती. पण खरंच आज मला लाज वाटते की मी त्यांचा मुलगा आहे. सॉरी, माफ करा मला, असं म्हणत राकेश हात जोडतो आणि त्यानंतर स्वतःच्याच कानाखाली मारून घेत असतो आणि म्हणतो, मी चुकलो. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. अश्विन राकेशला म्हणतो, राकेश, जे झालं ते झालं. त्या सगळ्या गोष्टीचा आता विचार करायचा नाही. आपण सगळे एक होतो आणि कायम एकच असणार आहोत. अश्विनच हे बोलणं ऐकून राकेश म्हणतो, थँक यू सो मच अश्विन, आणि तुम्ही घरातील सर्वच जण मला समजून घेता. राकेशची ही नाटक कोणाच्याही लक्षात येत नाहीत, परंतु राकेश सगळ्यांनाच खोटं नाटक करत आपण तुमच्या सगळ्यांच्या बाजूने आहोत असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मी येतो असं म्हणत असतो. तर सुमन काकू म्हणतात, अरे तू आत्ताच तर आलास ना आणि येतो असं म्हणून कुठे निघालास? राकेश म्हणतो, आई, मला थोडा वेळ एकट्याला राहू देत
कदाचित एकट राहिल्यानंतर पप्पांवरचा राग तरी कमी होईल, त्यामुळे मी येतो. सुमन काकू म्हणतात, "ब्र, काही हरकत नाही आता." राकेश तिथून निघालेला असतो. सर्वजण राकेशचा विचार करत असतात. सुमन काकू म्हणतात, "खरं सांगू का राकेश त्यांच्या वडिलांसारखा निघाला नाही, हे माझं नशीबच म्हणावं." तर कल्पनाई म्हणतात, "हे बघ, जे काही घडायचं होतं, वाईट घडायचं होतं, ते सगळं काही घडून गेलं आहे आणि आता जे काही घडणार ते फक्त चांगलंच घडणार. त्यामुळे आता तू काळजी करू नकोस आणि विचार नको करस सुमन." तर अस्मिता म्हणते, "प्लीज नागराज काकाचा विषय बंद. पण आता हो सायलीला तिची हक्काची प्रॉपर्टी मिळाली म्हणून काय सेलिब्रेशन. तर आता सर्वच जण हसू. आई बाबांसोबत देवदर्शनाला जाईल आणि तिथूनच मग माहेरी जाईन आणि परवा अस्मिता तुझ्यासोबत बाहेर संध्याकाळी जेवायला जाणार आणि मग तिथूनच मावशी आजीकडे पूर्णाजी सोबत जाईन." आता मात्र अर्जुन उदास असतो, कारण या सगळ्यात अर्जुन सोबत बाहेर जायचं किंवा अर्जुन सोबत वेळ घालवायचा यामध्ये सायलीचा कुठे दिनक्रमच नसतो. आता अर्जुनला वाईट वाटतं. अर्जुन मनाशीच म्हणतो, "आता या सगळ्यात सायलीला माझ्यासाठी द्यायला वेळच नाहीये, राहू देत. काही हरकत नाही, मी ऑर्डर कॅन्सलच करतो." आता असं म्हणत आता अर्जुन मोबाईल हातात घेतो आणि ऑर्डर कॅन्सल करत असतो आणि हे सगळं दृश्य सायली पाहत असते. अर्जुनच्या मनाची घालमेल सायलीने ओळखलेली असते. तर दुसरीकडे नागराज इथे राकेशला म्हणतो, "आता सायली, अर्जुनवर असं मोठं संकट यायला हवं आणि ते संकट प्रियाच खडवून आणू शकते. खरं तर मला तिचं ऐकायचंच नव्हतं, पण माझ्या घरात असा दगड जन्माला आलाय, तर मी तरी काय करू." राकेश म्हणतो, "पप्पा, दगड वगैरे काही नाही हा, पण ही गोष्ट मी मान्य करतो की माझ्यापेक्षा प्रियाचं डोकं चालतं. ती खूप छान प्लॅन करते आणि आता अर्जुन सायलीवर कोणतंच संकट आणायचं हे सुद्धा तिने ठरवलेलं असेल असं मला तरी वाटते." तर नागराज म्हणतो, "असेल, कारण प्रिया हवेत उडणारी, हवेत पळणारी पोरगी नाहीये. तिने एकदा ठरवलं ना की मग ती ते करून दाखवणारच आणि आता तिने जर ठरवलं तर त्या सायली अर्जुनला तोंड दाखवायला ही जागा राहणार नाही." तर राकेश म्हणतो, "हो पप्पा, सगळं काही मान्य आहे, पण ही प्रिया नक्की त्या सगळ्यांवर कोणच संकट आणणार आहे." तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन म्हणतो, "सायली वहिनी, हे सगळं तर उद्यापासूनचा प्लॅन आहे ना, मग तू आज काय करणार आहेस?" तर सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, "आजचा पूर्ण वेळ मी यांना देणार आहे." आता सायलीच हे बोलणं ऐकून अर्जुन खुश होतो. अर्जुन सायलीला म्हणतो, "काय म्हणालीस?" त्यावेळी सायली अर्जुनचा हात पकडते, त्याला पुढे पुढे घेऊन येते आणि म्हणते की "हो, मी आता जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. आजचा दिवस फक्त अर्जुन आणि तन्वीचा." तर दुसरीकडे प्रिया चिडते आणि सचिनला म्हणते, "हे सगळे काही आपल्याच कर्माची फळ आहेत. आपण काहीही केलं तरी आपल्याला यश मिळत नाही. खरं तर हे सगळे पेपर आपल्या हाती लागायला हवे होते. सगळे प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती लागले असते तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या झाल्या असत्या. पण ते पेपर आपल्या हातून निसटलेत. पण नाही, आता काहीतरी मार्ग शोधावा लागेल. काहीही झालं तरी ते सगळे पेपर हे आपल्या हाती मिळायलाच हवे आणि त्यासाठी काहीतरी मार्ग नक्कीच असेल." तर सचिन प्रियाला म्हणतो, "त्या अस्मिता आणि सुभेदारांना बर्बाद करण्यासाठी, रडवण्यासाठी कोणतंही प्लॅन चालेल. बोल प्रिया, काय करायचंय पुढे?" तर प्रिया सचिनला म्हणते, "सायली, अर्जुन आपल्यावर लक्ष ठेवून असणार आहेत, कारण त्यांना माहीत असणार आहे की आपल्यावर कोणतंही संकट आलं तर हे सगळं काही आपणच घडवून आणू शकतो. त्यांना गाफील ठेवायचं आणि अशा दिशेने संकट आणायचं की ज्या दिशेला ते बघतही नसतील." तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, "अर्जुनला त्याची तन्वी इतक्या वर्षांनी भेटली आहे, मग त्या दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला नको का आणि तन्वीने अर्जुन सोबत वेळ नको का घालवायला?" तर अस्मिता म्हणते, पण याला काय अर्थ आहे? खूप वर्षांनी तन्वी आम्हाला पण भेटलीच की." तर सायली म्हणते, "हे बघा, मी सगळ्यांना वेळ देणार आहे.
मी माझं वेळापत्रक अगदी व्यवस्थित पाळणार आहे, पण उद्यापासून आजचा दिवस हा माझ्या अर्जुनसाठी. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुला कसं कळालं की आज मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे? मी तर तुला काहीच सांगितलं नव्हतं. तर सायली अर्जुनला म्हणते, तुमच्या डोळ्यात पाहिल्यावर मला कळालं, आणि तसंही मला तुमच्यासाठी एक खास दिवस काढायचाच होता. खरं तर या सगळ्या प्रवासात मला तुमचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही मला साथ दिली नसती ना, तर आतापर्यंत मी तन्वी आहे या गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकलो नसतो. तर दुसरीकडे प्रिया सचिनला म्हणते, कळेल सचिन, सगळं काही कळेल, पण मी इथे राहून फक्त सूत्र हलवू शकते. पण सगळा प्लॅन तुम्हालाच करावा लागणार आहे, तुला आणि त्या बेंडोक राकेशलाच. म्हणजे मी काय म्हणते ते कळते ना सचिन? अरे माझी सगळी नजर, माझा सगळा विश्वास हा तुझ्यावर असणार आहे, त्या रिकामी डबा असणाऱ्या राकेशकडे नाही. त्यामुळे सचिन, तू करशील ना माझी मदत? तर सचिन म्हणतो, प्रश्नच नाही प्रिया, कारण त्या संपूर्ण सुभेदारांना चिखलात बरबटलेल पाहायचे आहे मला, आणि त्यासाठी वाटेल ते करू शकतो मी, आणि हे तुला नव्याने सांगायला हवं का? प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, अर्जुन सायली, जितका एन्जॉय करायचा आहे ना तितका करून घ्या, कारण आता तुमच या आयुष्यात एक नवीन वादळ येत्य, आणि हे वादळ कधी तुम्हाला उद्ध्वस्त करून निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. असं म्हणत प्रिया आणि सचिन खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन खुश होतो आणि सायलीला म्हणतो, खरंच बायको, तू माझ्या मनातील भावना अगदी व्यवस्थित ओळखतेस. आज मला माझ्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायचा होता, असा एक दिवस, अगदी फ्रेंडशिप डे सारखा, पण इथे सर्वांचीच अशी वेगवेगळी प्लॅन होती. त्यानंतर मी गप्पच बसलो तर प्रतापराव म्हणतात, हा ठीक आहे रे, आमचा नंबर नंतर लागला तरी चालेल. तर दुसरीकडे जेलमध्ये रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, ताई, मला भेटायला कोणीतरी येणार आहे, पण प्लीज तिचे नाव तू रजिस्टर वगैरे यामध्ये कुठेही लिहू नकोस, कारण ती कोण मला भेटायला येते आणि मला इथे भेटण्यासाठी आलेली व्यक्ती कोण आहे हे कोणालाही कळायला नको. तर त्याचवेळी प्रियाला भेटायला आलेली व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असते आणि प्रियाला आवाज देत म्हणते, प्रिया, येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायलीने तर तिचं पूर्ण रूपच बदललेलं असतं. तन्वी म्हणून ती अर्जुनच्या समोर येते. आता अर्जुनची काही नजर हटत नाही, सायली त्याला भानावर आणते. तर त्यानंतर सायली आणि अर्जुन एका टपरीवर गेलेले असतात. सायलीला वडापाव खायची इच्छा असते, पण अर्जुन नकार देत असतो. पण शेवटी अर्जुनला होकार द्यावाच लागतो आणि सायली वडापाव एन्जॉय करत असते. तर दुसरीकडे प्रिया आता तिला भेटायला आलेल्या व्यक्तीला म्हणते, प्लीज आता तू तुझा स्कार्फ बाजूला करू शकतेस. आता प्रिया तिला म्हणते, माझं तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते काम तूच करू शकतेस. आता प्रियाच्या मदतीला नक्की आलेली ही मुलगी कोण असेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.